चैत्र शुद्ध तृतीय निमित्ताने देहू नगरीत गाथा पुनरुत्थान दिनाचं आयोजन करण्यात आलं। आज इंद्रायणी नदीच्या डोहात उभे राहून संत तुकाराम महाराजांच्या गाथा पठण केल्या जाणार आहेत। या सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे हरिभक्त पारायण भारत महाराज यांचं व्याख्यान आणि अभंग गायन। या कार्यक्रमाला संत साहित्यांचे गाडे अभ्यासक सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याच पवित्र वातावरणात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होऊन गाथा पुनरुत्थान दिनाचं महत्त्व अधोरेखित करणार। तुकोबांच्या गाथाचं नदी पात्रात पठण करण्यात या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देहूमधून सागर शिंदे आपल्यासोबत जोडलेत। सागर, खरं तर महत्त्वाचा दिवस आहे। इंद्रायणीच्या डोहात उभं राहून आज गाथा पठण केली जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच आता मी या ठिकाणी इंद्रायणीच्या तीरावर आहे। इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ या ठिकाणी मंदिर आहे, त्याच ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। चैत्र शुद्ध तृतीय निमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी मोठ्या संख्येने अनेक भाविक आलेले आहेत। या ठिकाणी सकाळीच जे गाथा लिखाण आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी अभंग या ठिकाणी बोलले जात आहे। अभंगाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। तसंच पुढे जर कार्यक्रमामध्ये पाहिलं तर इंद्रायणीच्या डोहामध्ये उभा राहून त्या ठिकाणी गाथा ही वाचली जाणार आहे। त्यासाठी अनेक लोक या ठिकाणी जमा झाले असून इंद्रायणीच्या डोहामध्ये बसून ही गाथा पठणाचा कार्यक्रम, वाचण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहू शकतो। एकूणच पाहिलं तर इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ ज्या ठिकाणी गाथा पुनरुत्थित झाली होती त्याच ठिकाणी आता हे सर्व भाविक आले असून मोठ्या संख्येने या ठिकाणी आता गाथा पठण आणि गाथा लिखाण हे कार्यक्रम आता आपण या ठिकाणी पाहू शकतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।